स्वागत आहे तुमचं मराठी सिरियल मोमेंट्सवर. ठरलं तर मग मालिकेत काही दिवसापूर्वीच सुभेदारांच्या घरात प्रियाच्या खऱ्या आईबाबांचं म्हणजेच सदाशिव मैनवतीचं आगमन झाल्याचं पाहायला मिळालं. पण सदाशिव आणि मैना काकू सायलीचे आईबाबा आहेत असा गैरसमज अर्जुनसह सगळ्या सुभेदारांचा झालेला आहे. खरं तर सायलीच्या आणि मैनावतीच्या स्वभावात प्रचंड तफावत असते. त्यांचे स्वभाव अगदी विरुद्ध आहेत याची जाणीव अर्जुनला होते. अर्जुन सायली अन मैनावतीचे DNA टेस्ट करतो. मात्र ऐनवेळी प्रिया हे रिपोर्ट्स बदलते आणि अर्जुनला समोर असलेल्या रिपोर्ट्सवर विश्वास ठेवावा लागतो. दुसरीकडे सायली मात्र हे आपले खरी आईबाबा नाहीत यावर ठाम असते. सायलीला बागेत काम करायची इच्छा आणि स्वयंपाकाची प्रचंड आवड असते. तिचा स्वभाव खूप शांत असतो, पण मैनावती एकदम उलट वागत असते. अस्मितासुद्धा एकदा नकळतपणे मैना काकू सायलीच्या कमी आणि प्रियाच्या आई जास्त वाटतात असं बोलून जाते. आता सायलीने आपले खरे आईबाबा कोण आहेत हे शोधून काढायचा असा निश्चय केलेला आहे. त्यामुळे सगळ्यात आधी ती मैनावती व सदाशिव यांच्या घराच्या चाव्या मिळवते. या दरम्यान प्रिया सायलीच्या वाटेत अनेक अडचणी निर्माण करेल, पण अखेरीस सर्वात मोठं सत्य सायलीसमोर उघड होणार आहे. सायली हतबल होऊन कोमात असलेल्या मधुभावांना भेटायला रुग्णालयात जाते. यावेळी तिच्याबरोबर सदाशिव व मैनावती देखील असतात. ते मधुभावांना भेटून बाहेर जातात. तर दुसरीकडे सायली मधुभाऊंसमोर आपलं मन मोकळं करू लागते. मधुभाऊ, तुम्हीच सांगा आता मला, तुम्हाला भेटून गेलेले सदाशिव व मैनावती माझे आईवडील नाही आहेत ना? यानंतर मधुभाऊ डोळ्यांनी उघडझाप करतात. पुढे सायली म्हणते, हे माझे खरे आईबाबा नसतील तर पुन्हा एकदा इशारा करा मधुभाऊ. लेकीचे हात ऐकताच मधुभाऊ तिला डोळ्यांनी इशारा देतात आणि सदाशिव मैनावती आपले आईवडील नाहीत याची सायलीला खात्री होते. सायली प्रचंड खुश होते कारण तिची शंका खरी ठरते. आता सायलीसमोर सगळ्यात मोठा सत्याचा उलगडा झाल्यावर मालिकेत पुढे काय होणार, सायली याबद्दल अर्जुनला कसं सांगणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.